अंधाराचा विध्वंस उडवीत उषा आणि प्रत्युषा क्षितिजावर आपल्या सगळ्या दृष्टी उजळू लागली. बालसूर्याच्या स्वागतार्थ स्वर्गाचे देव जणू पूर्वेकडे ओंजळी भरून भरून गुलाल उधळू लागले. पूर्व रंगली वारा हसला पाकले आकाश घुमवू लागली. शिवनेरीच्या नगरखान्यात सरी चौकळा वाजू लागला आणि अत्यंत गतिमान सप्तरीत बालसूर्याचा रथ क्षितिजावर आला. विश्वासराव गोमाजी नाईक वगैरे वगैरे सर्व माईची माणसं जिजाबाईच्या काळजीत तितक्याच उत्सुकतेने चूर झाली. आनंद, औत्सुक्य, भीती, पुन्हा आनंद, पुन्हा काळजी, पुन्हा उत्सुक्य या सर्वांच्या मुखावर आलटून पालटून उड्या मारत होते. एका जागी त्यांना कसे स्वस्त बसवेल. फार फार प्रेमळ माणसंही उत्सुकता वाढली होती. मागचा क्षण पुढच्या क्षणाला उत्सुकतेने पोचवत होता. काय अजून काही नाही. पुढचा क्षण मागच्या क्षणाला उत्तर देत होता. एक एक निमिष तासासारखे झर जाऊ लागले होते आणि दारांचा पडदा हल्ला. एकदम बाजूला झाला. उत्सुकतेच्या भुया वर चढल्या, माना उंचावल्या, बातम्या हसत हसत ओटावर आली. काय 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 मुलगा 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 आणि किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उडाला. वाद्य कडाडू लागली. संबंध झांजा झळवू लागल्या. कडाऊच्या नगरखान्यात सणी चौकडा वाजू लागला आणि सहस्रशा धनानू लागला. नद्या, तारे, वारे, अग्नी सारे आनंदले. तो दिवस सोन्याचा, तो दिवस रत्नांचा, तो दिवस कौस्तुभाचा, तो दिवस अमृताचा. छे 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 तो त्या दिवसाला उपमाच नाही. शुभग्रह, शुभ नक्षत्रे, शुभ तारे, शुभ घटका, शुभ फळे, शुभ निमिषे. तो शुभ क्षण गाठण्यासाठीच गेली 300 वर्षे शिवनेरीच्या दृष्टी घिरट्या घालत होती. आज त्यांना नेमकी चाहूल लागली. आज ती सर्वजण जिजाबाई साहेबांच्या सुट्टीग्रहाच्या दाराशी तबकली, थांबली, ओळखली, आधिरली आणि पकडलाच त्याने तो शुभ क्षण. 300 वर्षानंतर कोणत्या शब्दात सुवर्ण क्षणाचे मोल सांगू. अहो ते अशक्य. केवळ शब्दांनी शब्दच नव्हे, युगायुगांनी त्याचा शुभ क्षण निर्माण होतो. त्याचे मोल अनमोल. शालिवांशकाच्या 1551 वर्षी शुक्ल नाम संवत्सरात उत्तरायणात फाल्गुन महिन्यात वद्य तृतीला शिशिर ऋतू हस्त नक्षत्रावर सिंह लग्नावर शुक्रवारी सूर्यास्तानंतर संपूर्ण अंधार पडल्यावर शुभक्षणी अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल उंचीचे असताना जिजाबाई साहेबांच्या पोटी रुद्री शिवनेरीवर किल्ल्यावर पुत्र जन्मला. 19 फेब्रुवारी 1630 गडाचे तोंड साखरेहून गोड झाले. आईसाहेबांच्या मालापुढे पालखीतून आणि घागरीतून धो धो धबधबे तणाले. 12 वाटा वाहत निघाले. खाणारा ओघ वेशीला आला. ओघ वेशीला आला. पुत्र कोणाला झाला? पुत्र जिजाबाई साहेबांना झाला. पुत्र शहाजीराजाला झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. पुत्र भारतवर्षाला झाला. प्रत्येक जण वर्षे घेत घेत दिल्लीच्या, विजापूरच्या, गोव्याच्या आणि मुरुडजंजिऱ्याच्या आणि गोवळकोंड्याच्या वेशीकडे धावत होता. तिथल्या मगरूर सुलतानांना बातमी सांगायला की आपला आला सुलतानानं तुमचा काय जन्माला आला. तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त तत्वांच्या चिपाळ्या उडवण्याकरता कृष्ण जन्माला आला. शहाजीराजांच्याकडे बातमीची साखर झाली, रवाना झाली आणि एकच जन्म सुद्धा बोला 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. 2 मिनिटात पाहिला संपन्न होतोय.